शिवाजी महाराजांना राजगडावरनं रायगडावर स्थलांतर करावं लागलं आणि 1674 शिवाजी महाराजांना राजाभिषेक झाला आणि त्यानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय करून जिंजीपर्यंत आपलं राज्य विस्तारलं. मी इथे मुद्दाम राजाभिषेक असा शब्द वापरला आहे, राज्याभिषेक नाही. राजाला अभिषेक झाला का राज्याला झाला? राजाला, व्यक्तीला झाला. शिवाजी महाराजांना ज्या पोथीच्या अनुरोधाने हा सगळा धार्मिक विधी केला गेला, ती गागा भट्टांनी पोथी लिहिली आहे. ती पोथी आता छापून प्रसिद्ध झालेली आहे. शिवराजाभिषेक प्रयोग हा, त्यांनी राजाभिषेक असं म्हटलं आहे. जगात एकच व्यक्ती अशी झाली की ज्यांनी एक राजाभिषेक पाहिला आणि एक अनुभवला. शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव संभाजीराजे, त्यांनी आपल्या वडिलांचा राजाभिषेक होत असताना पाहिला होता आणि नंतर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजीराजांना पण तिथेच छत्रपती म्हणून राजाभिषेक झाला होता. त्यांनी जे बुधभूषण म्हणून जे ग्रंथ लिहिलेला आहे, त्या 10व्या श्लोकामध्ये राजाभिषेके असं ते, मी समज ओळ नाही सांगत आहे, मी तेवढा शब्द सांगतोय, ते राजाभिषेक म्हणतायत. मग ते शहाणे का आपण शहाणे? तर माझं म्हणणं ते शहाणे आणि ते संस्कृत तज्ज्ञ आहेत. त्यामुळं राजाभिषेक हाच शब्दप्रयोग आपण करायला पाहिजे. राज्याभिषेक हा चुकीचा शब्दप्रयोग आहे, तो टाळावा असं मला वाटतं.